चला कोंबलवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जायचं कोंबलवाडी टीम मैदानात. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची. सेकंड राऊंडचा पहिला सामना कोंबलवाडी विपक्ष पिंपलोली. चला आपले व्हॉलेंटियर सगळ्यांनी मैदानाचा ताबा घ्या. च्या मॅच मध्ये पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फेकला जातोय. मोहन पारधी विपक्ष विनायक गोरे. पाहूया 2 शतक लावले गेलेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट. लॉंग ऑफ आणि मिड विकेट असं शतक सजवलंय. पहिलाच बॉल सोडू दिलाय. अगदी लाईन खराब पाहायला मिळाली. नजर चांगली होती बॉलवर. शेवटच्या मुमेंटला पाहिलं बॉल थोडासा टर्न होत असताना बाहेरच्या दिशेला पडलाय आणि इथे वाईट बॉल आलाय. श्री गणेश झालाय टीम गावदेवी पिंपलोली संघाचा. एका धावने पहिलाच बॉल फटका चांगला आहे. मनगटी ताकद फक्त फ्लिक केलाय. पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटकार. अगदी सरळ आणि हलक्या हाताने खेळून काढला होता. विनायक गोरेला देखील माहीत नव्हतं की हा बॉल बाहेर जाईल आणि तेच सांगत असताना पाहतोय आपण मैदानामध्ये मोहनला तर फ्लिक केला आणि बॉलला फेकून दिलं. ताकद होती मनगटातून मारलेला हा बॉल सीमारेषा पार षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर आघास. दुसरा बॉल आडव्या बॅटने समालोचन कक्षेला. इथे बॉल आलाय टॉस का बॉक्स मध्ये आणि आणखीन एक चांगला फटका चौकार सजवला गेलाय. आता मात्र समीकरण चांगले पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी धुवाधार खेळी पाहायला मिळाले. पिंपलोली विपक्ष पाहतोय कोंबलवाडी. आज सामना अगदी प्रेक्षकांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. थोडासा क्षमा असावी का थोडा बैल झाला. यावेळेस चांगलं फिल्डिंग केलं. एका जावेवर थांबवलं जात आहे. पाहतोय यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. आपण पाहू शकाल एका साईडला मोहन आलाय. मोहन टू मोहन आता सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला मोहन पारधी आणि दुसऱ्या बाजूला मोहन शेंडेला पाहतोय यावेळेस मैदानात. अगदी आमदार चषक 2025चं हे पर्व 7वं
आणि या पर्वामध्ये फिल्डिंग चांगली झाली. दुसऱ्या धावेसाठी निघाला आणि दुसरी धावसुद्धा पूर्ण झाली आहे. 1-1 2-2 धावांनी मात्र काही फरक पडणार नाही कुंभवडवाडी संघाला, पण तो षटकार चौकारापासून थांबवायचं आहे हेच कुठेतरी प्रयत्न असेल टीम कुंभवडवाडीचा. आणि ती सुरुवात चांगली झाली आहे. पहिला बॉल वाईट आला आणि दुसरा बॉल खेळत असताना षटकार, त्यानंतर चौकार, एक एकेरी आणि आता दुहेरी धाव. 14 बॉलमध्ये काढल्यात. आताचा फटका चांगला आडव्या वाट्या फेकून दिलाय, फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला बॉल जाईल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. पहिल्या टप्प्यावर 1 बॉल सीमारेषा पार, चौकार. आताचा बॉल डान्सिंग द ग्राउंड, बॅटची कडा आहे त्यांच्या पाठीमागे. प्रकाश पारधीकडून झालेली चूक. अगदी सोपी साधी झेल होती, कॅच घ्यायचा होता. आणि आता मात्र इथे थोडासा नाराज पाहायला पाहतोय मोहन, कारण ही विकेट खूप महत्त्वाची होती आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या धावाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरचा 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. दुसरा स्पेलमध्ये गोलंदाज भावेशला पाहतोय. दुसरं षटक घेऊन समोर फलंदाज मोहन. हा वेळेचा बॉल अगदी चांगला फेकलाय. डॉट बॉलने झाली सुरुवात. पहा, प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू असतील, मग ते 2 रिव्ह्यू आपण कशासाठी देखील वापर करू शकता याची देखील नोंद घ्यायची आहे. अगदी चांगला बॉल फेकला. भावेश वेगाने गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा कॅच उडाली होती, परंतु आता फाईन लेगला बॉल बीट करून चाललाय. इथे चांगली फिल्डिंग झाली आहे. काय फिल्डिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. चांगला थ्रो इथे धोक्याची घंटा. आणि आता मात्र पहा, दोन्ही बाजून क्रीज सोडणं अनिवार्य आहे. प्लीज मोहन, आपण स्ट्रायकिंगला यायचं आहे. आताचा फटका चांगला इथे पाहू शकाल. चांगला फटका खेळला मोहन आहे. कॅच बॉल खाली अडवला जातोय, फील्ड केली जाते. अगदी पंचांच्या डाव्यापासून गोलंदाजी केली जाते भावेशकडून. आणि अद्याप या पाहू शकाल मैदानामध्ये चांगली बॉलिंग होते. आताचा रिव्हर्स अटॅक केलाय. दुधारी तलवारीचा वापर विनायक गोरे यावेळेस आपला बॅटची छाप सोडत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार देखणा चौकार. पुढचा बॉल, हा बॉल वेगाने फेकला होता. लेगस्टिकच्या बाहेरून जाणार बॉल. आता वाईट बॉल. एक अवंत धावफलकावर ॲड केली जाते. पाहू शकाल मैदानामध्ये पिंपलोली विपक्ष कुंभलवाडी. अगदी 2 मोठे संघ आता या खेळपटूवर एकमेकांसमोर पाहायला मिळतात. आणि हा बॉल देखील इथे पाहता पाहता वाईट फेकला गेलाय. पुढचा बॉल विनायकला.
यावेळी चांगला फटका आहे, आडव्या बॅटने कॅच केला स्क्वेअर लेगला. शॉर्ट पॉइंट लेगच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल सीमारेषच्या पार. ओव्हरचा शेवट झालाय गोड. एक बॉल शिल्लक असेल. अगदी चौकार आलाय पाहायला मिळाला. पाचव्या बॉलवर आघात झाला विनायक गोरेच्या बॅटमधून. चांगले बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि तिसरा चौकार येईल का या शेवटच्या बॉलवर हे पाहणं गरजेचं आहे. अगदी आजचा दिवस धावांचा पाऊस पडत असताना या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावर लागल्यात. विनायक गोरे बॅटिंग करत असताना आताचा फटका देखील चांगला आहे. लॉंग ऑनला शतरक्षक आहे मोहन पारधी. इंडियन ॲक्शनमध्ये बॉलला उचलून फेकलाय आणि आता माझा षटक कंप्लीट झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 32 धावा धावफलकावर लागल्यात. आता विचार केला तर विनायक गोरे 6 बॉल आणि 20 या आकड्यावर खेळत असताना आणि दुसऱ्या बाजूला मोहनला पाहतोय 6 बॉल 10 या आकड्यावर खेळत असताना. पाहता पाहता 12 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि आता तिसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. वसंतला पाहतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्राचारण केलं गेलंय. पाहायला गेलं तर टीम पिंपरोली संघाची जमायची बाजू अजूनही सलामीची जोडी क्रीजवर पाहतो आणि क्रीजवर पाहत असताना चांगलं बॅटिंग झाली आहे मैदानात. विनायक गोरे यावेळेस अगदी चांगलं बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता. जागा भरून काढली. बॉलला फेकून दिला आणि बॉल जाई सीमारेषा पार. आणखीन एक दमदार धमाका करणारा षटकार. अगदी शॉर्ट पिच बॉल होता. वसंत माता हल्ला चढवला गेला आणि ते षटकार आलाय. सुरुवात चांगली झाली या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवर आघात झाला षटकाराने. आताचा बॉल चांगला आहे. खोलवर टापाचा बॉल खोदून काढायचा होता. यावेळी चांगला बॉल पिच केला गेलाय. कमबॅक करावा लागेल टीम कुंभलवाडी संघाला, कारण अद्याप धावफलक पाहिलं तर 39 या आकड्यावर पाहायला मिळतोय. धुवाधार बॅटिंग पाहतो विनायक गोरेची. का बॅटिंग केली जाते. 8 बॉल आणि 27 आकड्यांवर यावेळेस विनायक गोरे या नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि चांगलं बॅटिंग करतोय. मागच्या मॅचमध्ये पाहिलं बालचंद्रला चांगली बॅटिंग केली, परंतु आता या मॅचमध्ये विनायक करतोय. सरळ ड्राईव्हमध्ये भावेश आलाय. बॉलला अडवला. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नाही. चांगला कॉल होता मोहनचा. निश्चितच धोक्याची घंटा होती, कारण बॉल हातात आला होता. थ्रो ॲक्वर्ड झाला होता आणि चांगला बॉल देखील कॅरी केलं होतं वसंतने, परंतु चांगला कॉल आला. ही मात्र चांगली रणनीती पाहतोय आपण. दोन्ही फलंदाजांची कॉलिंग चांगली आहे. एकमेकांना मात्र कॉल केला जातोय आणि कमबॅक पाहायला मिळाला. आता हा फटका इथे चांगला आहे. फेकून दिलाय खेळाडू कक्षेकडे. बॉल रवाना झालाय. रन्स मिळतील 6. धमाका. आणखीन एक या ओव्हरचा दुसरा षटकार. आणखीन एक बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. आता मात्र या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. मागच्या मॅचमध्ये देखील वसंत थोडासा महागडा ठरला होता आणि या मॅचमध्ये देखील महागडा षटक टाकले जात आहे. 5 बॉल टाकलेत. 20 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल मोहनसाठी पाहूया आणि हा फटका फसला. इथे शतरक्षक कॅच खाली कव्हर करेपर्यंत बॉल फोडलाय. अवधी होता 2 धावा सोडण्यात आणि चोरल्या जातात. इथे चांगलं बॅटिंग पाहायला मिळाली. या ओव्हरचा शेवट झालाय. त्रेपन्न धावा 50 क्रॉस होत असताना टीम पिंपरोली संघाची पाहतोय. 63 धावा धावफलक लावलात. नवीन गोलंदाज आला योगेश यावेळेस मैदानामध्ये.
शेवटचं षटक असेल स्लॉगवरचं षटक आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा येतील पाहूया. इथं आल्या आल्या मात्र विकेटचं पतन करत असताना योगेशला पाहतोय. अगदी विनायक गोरे बाद झालाय परंतु जे काम करायचं होतं ते केलंय. 9 बॉल आणि 27 आकड्यावर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. नवीन फलंदाज लक्की आलाय मैदानात. नवीन बॅटर एंटर झालाय. पुढचा बॉल त्याच्यासाठी लकीला. हा फटका चांगला आहे. अगदी ताकद आहे. लॉंग ऑनला बॉल फेकून दिलाय. सीमारेषा पार. धमाका षटकार. आता मात्र इथे षटकार दाखवला गेला. आल्या आल्या आपल्या नावाची छाप देत असताना लकीला पाहतोय. हा फटका देखील इथे चांगला आहे आणि आणखीन एक धमाका. आधीचा पुढ्यात आताचा माग दोन्ही बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार दाखवत असताना लक्की निरगुडाला पाहतोय. काय बॅटिंग केली जाते मैदानात. विनायक गोरे बाद झाल्यानंतर मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी लकी आला आणि आता लकीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला जातोय. आणखीन एक देखना फटका. काय बॅटिंग केली जाते. बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळालाय. आणि आता विचार केला तर फलंदाज लकी या स्पर्धेचा 5वा फलंदाज ठरतोय ज्याने 3 बॉल 3 षटकार लगावलेत. अगदी नावाप्रमाणे आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना 71 धावा धावफलक लावल्या जातात टीम पिंपरोली संघाकडून. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 3 षटकार आलेत आणि लकी या स्पर्धेचा 5वा फलंदाज ठरलाय ज्याने 3 बॉल आणि 3 षटकार लगावलेत. का बॅटिंग केली जाते. विनायक गोरे बाद झाला त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं कमबॅक करेल टीम कुंभलवाडी, परंतु इथे 5वा बॉल गतीमध्ये परिवर्तन. लांब ठेवला, फिरवला आणि कट लागले आणि यष्टीरक्षक भालचंद्रच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. आणखीन एक विकेट. लकी देखील तंबूच्या आश्रयाला. जरी लकी बाद झाला तरी देखील बॅटिंग चांगली केली आहे लकीने. का बॅटिंग पाहायला मिळाली. काशीनाथ आलाय नवीन फलंदाज. हा फटका बॅटचा स्विंग चांगला होता. डॉट बॉल आलाय. ओव्हर कंप्लीट झाली आहे आणि पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि 4 ओव्हरमध्ये 71 धावा लावल्या गेल्यात. अर्थातच 24 बॉल आणि 72 धावेची गरज आहे टीम कुंभलवाडी संघाला. खेळपट्टीवर धावा बनतायत आणि त्या बनवाव्या लागतील. आता चेसिंग करत असताना कुंभलवाडी संघाला मागचं मॅच पाहायला गेलं तर पाहू शकाल आपण टीम कुंभलवाडी संघ 9 बॉल राखून जिंकला होता, परंतु आता बॉल कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. त्या जमवल्या जातील का. 24 बॉल आणि 72 धावेची गरज आहे.
पुन्हा एकदा चेंजेस केले गेले या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये भालचंद्र आणि योगेश आला. आत्ताच्या मॅचमध्ये भालचंद्र आणि प्रकाश आला आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संघाचा सरसेनापती विनायक गोरेला पाहतोय. 24 बॉल आणि गरज आहे विजयासाठी टीम कुंभलवाडी संघाला 72 धावेची. पाहूया ओव्हरला झाली सुरुवात. पहिलाच बॉल भालचंद्रच्या बॅटमधून क्लास आणि इथे धमाका झालाय चौकार. आता मात्र इथे 72 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि भालचंद्रला माहिती आहे एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. आणि या स्पर्धेची ज्याने पहिली 50 लावली आहे तो भालचंद्र यावेळेस मैदानात पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून आपल्याला 50 धावा पाहायला मिळाल्या, अर्धशतक ज्याच्या नावावर पाहायला मिळालं तोच भालचंद्र यावेळेस नावाप्रमाणे इथे सुरुवात करत असताना पाहतोय. त्याच्यासाठी छत्र सजवलं गेलं P1च्या षटकामध्ये. 2 शतरक्षक मोहन आणि लक्कीला पाहतोय. अगदी चांगलं बॅटिंग करावी लागेल 72 धावांचा पाठलाग करत असताना टीम पिंपळोली संघ चांगलं बॉलिंग करावं लागेल. एका बाजूला चांगलं बॅटिंग करावं लागेल. फुल टॉस बॉल होता, जोरदार अपील केली जाते. आपण पाहू शकाल विनायक गोरेला अपील करत असताना थोडंसं प्रेशर टाकलं जात आहे. मॅचमध्ये अगदी पाहू शकाल शांत गतीने चाललेला सामना कुंभलवाडी विपक्ष पिंपलोली. अगदी चांगली मॅच पाहायला मिळते आहे. दोन्ही टीमसाठी बऱ्याचशा शुभेच्छा येतात. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय घर बसल्या. प्रकाश आलाय स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र फिल्डिंग चांगली झाली. धोक्याची घंटा डायरेक्ट हिट. गोलीच्या वेगाने जणू काही बॉलला मारलं होतं. काशीनाथ शिंदे होतं यावेळेस बॉल खाली. चांगली फिल्डिंग झाली, बॉलला अडवलं. आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये टीम पिंपलोली आणि त्याच्या अगेन्स्ट टीम कुंभलवाडी. पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग झाली टीम पिंपलोली संघाची आणि आताच्या या मॅचमध्ये बॅटिंग करायची टीम कुंभलवाडी संघाला. भालचंद्र अगदी लयमध्ये आहे. पहिल्या मॅचमध्ये 50 कंप्लीट केली होती आणि आता या मॅचमध्ये 72 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉलवर सिंगल आला आणि तिसरा बॉलवर सिंगल. आता चौथा बॉल. हा बॉल साडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, जोरदार अपील. पुन्हा एकदा बॉल बॉलच्या दिशेला जात असताना सांगत असताना अगदी फिरकीचा जादूगार आहे विनायक गोरे. त्याला माहिती आहे, अगदी अनुभव आहे कशा प्रकारे फलंदाजांना थांबवायचं हे चांगलं ठाऊक आहे आणि तेच काम इथं केलं जात आहे. दोन्ही बाजूने बॉलला बोलवण्याची शैली या गोलंदाजाकडे आहे. तोच गोलंदाज. यावेळेसचा बॉल अगदी विशेप सरळ ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग मोहन शिंदेला पाहतोय. वेगाने बॉलला मात्र इथे कॅच केलं गेलाय. बॉल अडवलाय पुन्हा एकदा. 7 या आकड्यावर टीम कुंभलवाडी पाहतोय. आता 72 धावांचा पल्ला पार करायचा. एके दुखेचे काही होणार नाही टीम पिंपळोली संघाला माहिती आहे, परंतु इथे षटकर चौकार दाखवावे लागतील. आताचा बॉल फक्त ढकलून काढलाय. चांगला फटका आहे. अगदी मनगटी टाकत गेम प्लॅनिंगमध्ये उतरलाय टीम कुंभलवाडी संघ आणि ती गेम प्लॅनिंग इथं सक्सेस होत असताना हा कव्हरला दाखवलेला देखील फटका पाहतोय आपण यावेळेस मैदानामध्ये. प्रकाश पारदीच्या बॅटमधून आता चौकार आलाय. 11 धावा धावफलकर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. चांगली ओव्हर आली टीम पिंपळोली संघाकडून. विचार केला तर अद्याप चांगली बॅटिंग करावी लागेल टीम कुंभलवाडी संघाला. फिल्डिंग सजवली जाते. 5 क्षेत्ररक्षक बाहेर. आता 5 क्षेत्ररक्षक कोण असतील हे पाहूया. कशा प्रकारे फिल्डिंग सजवली गेली आहे. लक्की निरगुड आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. दुसरं षटक टाकण्यासाठी लक्कीला पाहतोय मैदानात. पहिलाच बॉल. इथे मात्र कव्हरला केलाय. तिथे शतक सजवलाय आणि इथे हाताला चटका देऊन बॉल निसटलाय. सुरुवात पुन्हा एकदा त्याच मागच्या ओव्हर सारखी झाली आहे. पाऊस काल इथे चौकार आलाय.
मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला, आत्ताच्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर चौकार आला आहे आणि दोन्ही चौकार मात्र भालचंद्रच्या बॅटमधून आलेत. आपण पाहू शकाल मैदानामध्ये भालचंद्र चांगलं बॅटिंग करतोय अद्यापी. आताचा फटका देखील चांगला आहे, देखना फटका, फटका फसला, शतरक्षक होता आणि इथे भालचंद्रला विकेट. फिल्डर चेंज केला आणि इथे लगेच त्याच फिल्डरकडे बॉल रवाना झाला आणि इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. या फलंदाजाने चांगली बॅटिंग केली होती, अद्याप चांगली बॅटिंग करत होता तो भालचंद्र पारधी यावेळेस तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर एंटर झाला आहे, पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर मोहन पारधीला, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. खऱ्या अर्थाने आता मोहन पारधीची परीक्षा घेतली जाईल मैदानामध्ये. 72 धावांचा पल्ला पार करायचे, बॉल कमी आहेत आणि धावा जास्त आहेत आणि त्या धावा चेस केल्या जातील का, नावाप्रमाणे केली जाईल का. विनायक गोरेने चांगली बॅटिंग केली, चांगली ओव्हर टाकली. आता बारी आहे मोहन पारधीची आणि मोहन पारधीकडून चांगला खेळ केला जाईल का हे पाहूया. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग वाटेस आले, चेसिंग करायचे टीम कुंभलवाडी संघाला. 72 धावफलकावर चेस करायचे, चांगलं टार्गेट सेट केले टीम पिंपरोली संघाने 4 ओव्हरमध्ये आणि ते टार्गेट चेस करत असताना 1 डाऊनला मोहन पारधी पहिल्याच बॉलवर ब्लास्ट केलाय आणि इथे आपल्या नावाची ओळख पटवून देत असताना षटकार दाखवलाय. अगदी पाहायला गेलं तर इथे मात्र आल्या षटकार दाखवत असताना मोहन पारधीला पाहतोय. आताचा फटका कव्हरला केलाच होता, वाईट बॉल, दिशाहीन गोलंदाजी. नक्कीच समोर चांगला फलंदाज आहे आणि इथे मात्र त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची म्हटली तर थोडंसं प्रेशर असणारच. मोहन पारधीला पाहतो, इथे चांगली बॅटिंग केली जाईल का. आताचा फटका फसला आहे, कॅच खाली, क्षेत्ररक्षक विनायक गोरे. विकेटचं पतन. जे काम करण्यासाठी लकीला आणलं होतं गोलंदाजी ट्रॅकवर, ते काम आता इथे पूर्ण केलंय. लॉंग ऑफला चांगला कॅच केला आणि ते फलंदाज धक्का क्रमांक लागला जातोय दुसरा बाद होत असताना. लेफ्ट हँड बॅटर डावखुरे आताचा फलंदाज क्षेत्ररक्षण झाले चेंज. थोडंसं इथे चेंजेस करत असताना भावेश आलाय आता 2 डाऊनला. जबाबदारी असेल आता प्रकाशवर, धावांचा पाठलाग करायचा. 22 धावा धावफलकावर लागलाय, 2 विकेट पाहतोय. बॉल सोडून दिला, वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, 23 आकड्यावर 2 विकेट टीम कुंभलवाडीला पाहतोय. आताचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, धीरज होता कॅच खाली आणि चांगली कॅच. योगेश आलाय नवीन फलंदाज. इथे मात्र हा बॉल चांगला आहे. प्रकाश सांगत असताना कव्हरला मारायचा होता बॉल, परंतु निघून गेला. ओव्हरचा शेवट झालाय, गोड चांगला बॉल. आता समीकरण थोडंसं अवघड होत असताना 12 बॉल आणि 49 धावेची गरज आहे. पाहायला गेला
तर अजूनही टीम कुंभलवाडी संघाला इथे मात्र धावा बनवायचे आहेत 49 आणि या धावा बनवल्या जातील का पाहूया. धावा बनतात खेळपट्टीवर, फक्त धावा बनवण्याची गरज आहे. काशीनाथ शेंडेला पाहतो यावेळेस मैदानात. रफ्तार का सौदागर यावेळेस गोलंदाजी ट्राय करतो, त्याच्या अगेन्स्ट फलंदाज असेल प्रकाश सलामीला आलाय. कुठेतरी काहीतरी बॅटिंगचा क्लास दाखवावा लागेल. पल्ला अगदी अवघड आहे, परंतु तो पल्ला पार केला जाईल का. इक्वेशन रन रेट पाहिलं तर 24.50च्या सरीने इथं मात्र बॅटिंग करावी लागेल. आताचा फटका चांगला आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. याच फटक्यासाठी मात्र आता गरज आहे या फटक्यांची टीम कुंभलवाडी संघाला. पुढचा बॉल, आताचा बॉल वेगाने फेकलाय, डॉट बॉल आलाय. डान्सिंग द ग्राउंड फटका इथे चांगला आहे, फेकून दिलाय लॉंग ऑफला. देखना फटका, षटकार. हा फटका देखील फसलाय. स्वतः गोलंदाज काशीनाथ कॅच खाली आणि इथे चांगली कॅच. यावेळेस फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल खेळलाय, लकी आला, बॉलला कॅरी केलाय. पहिल्या टप्प्यावर बॉलला उचलला, फेकलाय. आता मात्र थोडस अवघड स्थितीमध्ये पाहतोय. 6 बॉल आणि 38 धावेची गरज आहे कुंभल
हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला बॉल क्लिअर करत असताना देखना फटका षटकार आलाय. मॅच फिनिश झाली आहे. टीम पिंपलोडी संघ हा सामना जिंकला. हार्ड लक टीम कुंभलवाडी आणि बेस्ट ऑफ लक्स नेक्स्ट मॅचसाठी टीम पिंपलोलीवाडी.